पणन विभागाशी चर्चा करून या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घेतला जाईल। दुसरं नाही, निर्णयच घेऊ आपण, पण त्यांच्याशी चर्चा करून दुसरं 100% ऐका ना, या बाबतीमध्ये हा विषय थोडा ऐका ना, हा विषय थोडा हा विषय एक मिनिट, हा विषय थोडा पणन सभापती महोदय थोडा पणन विभागाशी असल्यामुळे थोडा पणन मंत्र्यांचा थोडा त्यांना पण आपण घेऊ ना, बरोबर ऐका, ठीक आहे 100% शासन त्यांचं ठीक आहे, या बाबतीत सभापती नक्की निर्णय घेतला जाईल। दुसरं दानवे साहेब आपण त्यांनी मान्य केलं, ठीक आहे, केलं ना, सांगितलं मान्य केलं, मंत्री महोदयांनी मान्य केलं। दानवे साहेब आपण मगाशी मंत्री महोदय खरं तर यांत्रिकरणाच्या बाबतीमध्ये आपण प्रश्न ताई बोलू माझ्या सभापती महोदय यांत्रिकरणाच्या बाबतीमध्ये मगाशी दानवे साहेबांनी विषय मांडला। सभापती महोदय आपल्याला माहिती असावं, यांत्रिकरणाच्या बाबतीमध्ये जी मदत या राज्यातील शेतकऱ्यांना जी दिली गेली, गेल्या वर्षी 24-25 जर विचार केला तर आपण साधारण त्यांना 215 कोटी रुपये अनुदान दिलं होतं, आणि ह्या वर्षीच्या ह्याचा विचार केला 25-26 तर आपण राज्य सरकारने 1056 कोटी रुपये यांत्रिकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्याला मदत केलेली आहे। त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे अजून त्यात काय गोष्टी अजून आहेत। आपल्याला माहिती आहे की पूर्वी यांत्रिकरणाची लॉटरी पद्धत असायची, पण आता फर्स्ट कम फर्स्ट आपण याप्रमाणे हे केलेलं आहे, त्यामुळे निश्चित प्रकारे या राज्यातल्या खूप शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला आहे। अजूनही शेतकऱ्यांचं पेंडिंग काय विषय त्या बाबतीमध्ये निश्चित शासन या बाबतीमध्ये आम्ही निश्चित त्याचा मार्गी लावू। दुसरं, प्रधानमंत्री पीक विम्याच्या बाबतीमध्ये मला वाटतं दानवे साहेबच बोलले, तर आपल्याला माहिती आहे की खरीप हंगाम प्रधानमंत्री पीक विम्यामध्ये साधारणतः 14 पिकांचा समावेश असतो आणि रब्बीचा 6 पिकांचा, साधारणतः खरीप हंगाम 2025 करता एकूण 2407 कोटी रुपयाचा विमा हप्ता आपण भरला होता। आजच्या स्थितीनुसार त्यातून 17,17,000 शेतकऱ्यांना 1,582 कोटीची नुकसान भरपाई आपण मंजूर केली, आणि त्यापैकी 1,523 कोटीची नुकसान भरपाई दिलेली आहे, आणि उर्वरित 59 कोटी रुपये आपण सुद्धा निश्चित प्रकारे दानवे साहेब लवकरात लवकर आपण ते शेतकऱ्यांना देतोय। आणि या बाबतीमध्ये काय अडचणी 100% सभापती महोदय आहेत, या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत, त्या बाबतीमध्ये आमचा कृषी विभाग, त्या जिल्ह्यातले कलेक्टर या बाबतीमध्ये अजूनही काय मार्ग काढतात तो करण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे आम्ही करतोय। मी मगाशी अनेक जणांचं बच्चूभाऊंचं ऐकत होतो। बच्चूभाऊ, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे सरकार, या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपण सगळेजण शेतकऱ्याची मुलं आहोत, आणि शेवटी शेतकऱ्याची मुलं असल्यानंतर शेतकऱ्याचं हित, शेतकऱ्याला मदत, शेतकऱ्याला सहकार्य करण्याची भूमिका शेवटी आपली सगळ्यांची आहे। मगाशी आता बाबासाहेब पाटील आमचे सहकार मंत्री आहेत। खरं तर बच्चूभाऊ, या राज्यामध्ये एक फार मोठी घोषणा, फार मोठी कर्जमाफी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रा पवार असतील, एक मिनिट मी तेच सांगतो तुम्हाला बच्चूभाऊ, तुमच्यासाठी सांगतोय, बच्चूभाऊ असतील, बच्चूभाऊ आपण त्या मिटिंगला सह्याद्रीला होता, कैलासवासी अजितदादा पवार साहेब आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु अजितदादाने आपल्या ह्या शेतकऱ्यांच्या संघटना आपल्या सगळ्यांची आपण चर्चा केली, आणि चर्चा केल्यानंतर एक कुठेतरी शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, कुठेतरी शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे, आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं, दरेकर साहेब, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की 30 जून पूर्वी या राज्यातील माझ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे। एक चांगला निर्णय। आज राज्य सरकार, तुम्हाला माहिती आहे की अनेक अडचणी आहेत, या अडचणीच्या काळामध्ये सुद्धा एक शेतकऱ्याला मदत केली पाहिजे भावनेनं या राज्य सरकारच्या मुख्यमंत्री आणि सगळ्यांनी मदत केलेली आहे। आपल्याला माहिती आहे MSEBीचा आपल्याला बच्चूभाऊ माहिती आहे की काय होतं की विनाकारण आपला मॅसेज कुठेतरी चुकीत जातो। MSEBीच्या माध्यमातून वीज माफीची सवलत आपल्याला सगळ्याला माहिती आहे। आज 28,000 2 वर्षामध्ये या राज्य सरकारने साधारणतः 32,000 कोटीच्या आसपास ही मदत ही माझ्या शेतकऱ्यांना केली आहे। मी सगळ्याच विभागाच्या माध्यमातून हे राज्य सरकार हे माझ्या शेतकऱ्याला मदत, शेवटी आम्ही नेहमी म्हणतो की बच्चूभाऊ ठीक आहे, अडचणी आहेत, प्रश्न आहेत, पण यातनं चर्चेतनं मार्ग काढला पाहिजे, आणि जे काम चांगलं करतोय, जे सरकार चांगलं काम करतंय, जे त्याचं अभिनंदन आपण केलंच पाहिजे। तुमचा एक मिनिट, तुमचा प्रश्न मला बोलू द्या ना, बच्चूभाऊ मला बोलू द्या ना, एक मिनिट मला बोलू द्या ना बच्चूभाऊ, मला बोललं पाहिजे एक मिनिट बच्चूभाऊ की अभिनंदन
बच्चूभाऊ मला बोललं पाहिजे ना, असं नाही. सहकार मंत्री देतील ना तुम्ही ते सहकार मंत्री देतील उत्तर. मंत्री महोदय माझ्याकडे मी अभिनंदन- मंत्री महोदय एक मंत्री मिनिट. त्यामुळं निश्चित प्रकारे सहकार मंत्री पण त्याचं उत्तर देतील. बोला. परंतु निश्चित प्रकारे हे सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणार सरकार आहे. आणि सगळी हे मंत्री जरी असले, आम्ही पण शेतकऱ्यांची मुलं आहोत किंवा शेतकऱ्यांचं दुःख आम्हा सर्वांना माहिती आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये मुख्यमंत्री चांगला निर्णय घेतल्यानंतर भावनाताई सरकारचं अभिनंदन केलं गेलं पाहिजे. शेवटी आम्हाला पण काम करणाऱ्या माणसाला उमेद वाटते. त्यामुळे निश्चित प्रकारे या ज्या गोष्टी त्या बाबतीत ज्या सूचना सदस्यांनी मांडल्या याची नोंद घेऊन त्यामध्ये निश्चित प्रकारे मदत केली जाईल. मंत्री एक मिनिट मंत्री महोदय एक मिनिट माझी ऐका. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे. शेतकऱ्यांचा विषय संपूर्ण महाराष्ट्रभर गंभीर आहे. माझी विनंती तुम्हाला आहे, सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन विभागशः आपल्या दालनामध्ये या सगळ्या आमदार मंत्री वगैरे आहेत यांच्या बैठका घ्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलासा हे अधिवेशन संपण्यापूर्वी द्या, असे माझे निर्देश आहेत. सभापती महोदय, मला वाटते होय. आपण सभापती महोदय त्यांना बोलू दे. मंत्री मला वाटते थोडक्यात बोलून संपवायचं. मला वाटतं आता याच्यावर माझी विनंती आहे, काय बोलायची गरज नाही. मला बोलू तर द्या. आपण दालनशहा बैठका घेऊन हा विषय संपवा. एक छोटस मला वाटते या प्रश्न आहे मंत्री महोदय, 2च मिनिट. साहेब मी आपल्या दालनात बैठका नाही घेऊन बैठक संपवा. नाही, ते बैठकीच्या पूर्वी ही कारवाई आता चहापान पण सांगितलं. ही कारवाई आपली सुरू होणार आहे. आता कर्जमाफीची निर्णय क्रांतिकारक आहे. सरकारचं अभिनंदन आम्ही यासाठी करतो, कृषी मंत्र्याचं करतो, सहकार मंत्र्याचं करतो आणि राज्यमंत्र्याचं पण करतो की त्यांनी चांगलं उत्तर दिलंय. पण जे काही प्रलंबित बाबी वारंवार पुढे चालल्यात, कुठंतरी आपल्याला निर्णय घ्यायला पाहिजे. आमदार महोदय सभापती serious महोदय, आहे. लक्ष मी महत्वाच्या बाबीकडे वळतोय. माझे जास्त मुद्दे नाही आहेत की आपण ठिबक सिंचनाला अनुदान देतोय. बंडे मामा आपल्याला पण माहिती आहे मंत्री महोदय की ते वाढवावं आणि वेळेवर द्यावं, ही किती वर्षापासूनची मागणी आहे आपली. त्याच्यामध्ये गांभीर्यानं आपल्याला निर्णय करावा लागेल. दुसरं, जे पोखरा योजना सारखी चांगली योजना महाराष्ट्र सरकारनं दिली, केंद्रानं दिली, आता पण तेच गावाची संख्या सभापतींनी वाढवली निर्देश पाहिजे. दिल्यानंतर मला वाटतं याच्यावर जास्त बोलणं या निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. सभागृहाने आणि प्रस्तावावर विचार केला आहे आणि 260चा हा विषय इथे संपलेला आहे. पुढे मैं आपके बारे में बोल रहा हूँ. एक छोटंसं 11 नंबरचं विधेयक फक्त मांडायचं आहे, इंट्रोड्यूस करायचं आहे, फक्त इंट्रोड्यूस करायचं आहे. धन्यवाद माननीय सभापती.